यावेळेस मात्र निश्चित पंचांचे बोट मात्र कशात बॅटची हलकीशी विकेट किपर रोहित असणं अप्रतिम सैल टिपला गेलाय आणि पहिला धक्का पहिला बॅक थ्रो मात्र आपल्या संघासाठी मिळवून देत असताना पहिला धक्का फलंदाज मात्र इथे गणेश होईल बाद. संदीप यावेळेस आपण पाहू शकाल संदीप दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू टाकले गेले. पहिल्या चेंडू षटकार आला त्यानंतर दुसऱ्या बॉल वरती तो म्हणजेच चौकार आला आणि त्यानंतर विकेट आणि त्यानंतर इथे डॉट बॉल. आता खरं आपण कुठेतरी जर पाहिला डॉट चेंडूची आवश्यकता होती इथे मात्र तो डॉट चेंडू निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातो आणि निश्चित चांगली कामगिरी पाहायला मिळते. सध्याच्या स्थितीला 10 धावा फलकावरती आहेत मात्र एक विकेट गमावली गेली. सन्मान द्यायचा होता अतिशय वेग 50 वेग टप्पा मात्र चूक आणि लागोपाठचा इथे मात्र हा दुसरा चेंडू डॉट. 10 धावा फलकावरती आहेत. एक महत्वाची गणितची विकेट महत्वाची होती आणि ती विकेट घेतल्यानंतर करत आता मात्र धावफलक किती सोमनाथ ना एक चांगला इथे मात्र थांबवला गेलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सोमनाथ स्लोपर गतीचा यावेळेस घडलं काय खोक्यात खोका माचीचा खोका आडवा तिडवा मारला फटका पाहायचा आहे तरी कसा डोका बेकार षटकार. बोला गेली यावेळेस करायला संघाची टोटल 16 धावा. कैलास आलाय संघाचा करायला एक स्टार खेळाडू. अगदी आपण पाहतोय कर्जत प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूंना आपल्या नावाचा बोलबाला चालवला गेला. आता या मॅच मध्ये हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली होती परंतु तिसऱ्या पंचांची मागणी पंचांनी घेतली आणि मला वाटतं पंच एलबी सारी यास चेक केलं जाईल. भाई आजही झाडाची पानं दिसायला लागली काय सांगायचं आहे.
या दादा मॅच महत्वाची आहे दोन्ही टीम साठी निर्णायक जर पाहिला निर्णय महत्वाचा आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला देखील त्यामुळे हे डिसिजन जर पाहिलं तर निश्चित चेक करण्यासाठी करायचा अनुभव अंदाज ही फार महत्वाची आहे मात्र फलंदाज सेफ आहे इथे जरूर एक धाव पण आता इथे लाईक बायच्या स्वरूपात एक सिंगल अशा 17 धावांचा फुलकावरती आहे कैलास आपण पाहतोय खऱ्या अर्थाने निश्चित येणारा चेंडू गोलंदाज तयार यावेळेस फटका इथे फसला गेलाय स्वतः गोलंदाज कैलास बॉल खाली डाऊन द ग्राउंड मोठी विकेट आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद यावं आता सकाळ झाली का आली येता आम्हाला जाऊन दे हा मीच काय जरी कपवायला लागलोय सस्त्यात लायला आता पंचात करूया पुला आणि पंचाने इथे मात्र सांगितलंय नो बॉल अगदी आपण पाहू शकाल इथे मात्र नऊ चेंडू आपण पाहिला पंचाने घोषित केलाय परंतु इथे खऱ्या अर्थाने फलंदाज बाद आहे याची नोंद घ्यायची आहे कारण की 9 चेंडूला धावबाद असतोच आणि इथे मात्र खेळाडूंना आपली जागा सोडली होती अगदी येणारा चेंडू फ्री हिट राहणार आहे यात मात्र शंका नाहीये इथे आपण पाहू शकाल जरूर पण आपली रेस अशी आहे का 50 भर राखायला लागते काय सांगायचं तो कॅमेरा चालवायचा कवडे बार येणारा चेंडू फ्री हिट इथे अगदी आपण पाहतो आमच्या तेऱ्या बाईचे आबाल झाले 4 रात्री 1.25 गुणी त्यांना खलास केल्या सुन्याच्या इथे मात्र जरूर आपण जाऊया फ्री हिट असेल मात्र फलंदाज साडी गोलंदाज कैलास तयार होईल कोलवटाचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न एक धाव मात्र इथे वेगाने कंप्लीट झाली गेली आहे आता मात्र यस यस काय रे अरे बापू काय सांगायचं आहे आय एम अ डिस्को डॅन्सर जरूर
इथे आपण पहिला कमालीचा चेंडू हाताला कैलास नस्करवाडी टीमसाठी हे कमबॅक करणारे षटक म्हणावं लागेल, कारण की अगदी आपण पहिला चेंडू आला लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल आली, त्यानंतर विकेट, त्यानंतर अगदी जर पाहिला नो प्लस विकेट आणि इथे मात्र फ्री हिटच्या बॉलवरती एक सिंगल आली. अगदी 3 चेंडू तुम्हाला डुंगरपट्टी सगळा चांगला पहिले उल्लेख एलबी आला नको झाली तर 19 धाबा धावफलकावरती 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र जरूर अगदी आपण पाहू शकाल जरूर आत्मविश्वास थोडासा कमी होता. फलंदाजी जर पाहिली तर निश्चित शैली जागा बनवली होती. चुनला मात्र निश्चित जर पाहिला तर इथे स्कोर लेग दाखव स्कोर लेग मध्ये कुठेतरी रवाना करायचा होता, परंतु चेंडू मात्र जरूर बॅट वरती येऊ शकला नाही. इथे मात्र चौथा चेंडू डॉट अजूनही जर पाहिला तर इथे 19 धाबा बनवायच्या आहेत विजयासाठी. सॉरी आली निजू आमची का तर काय सांगायचं यावेळेस काय इथे देखताय जिलेबी और मांगताय भजिया. पकडा कॅच जिंका मॅच क्रिकेटचं समीकरण क्रिकेटचं सूत्र इथे मात्र निश्चित झेल ड्रॉप झालाय आणि ज्या फलंदाजाचा झेल सोडताय तो फलंदाज घातकी ठरत असतोय. इथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं इथे सोमनाथ जो मात्र आक्रमण रूप दाखवतोय त्याला मात्र इथे जीवदान देत असताना पाहायला मिळालं. शेवटचा बॉल मात्र शिल्लक 20 धाबा धावफलकावरती आला गेला होता. सध्याच्या स्थितीला गोरेगाव संघाच्या धावफलकावरती या षटकामधील शेवटचा चेंडू गोलंदाज तयार. इथे मात्र पाहावं लागेल इथे अगदी आपण पाहू शकाल ना तोपर्यंत मात्र इथे धाव कंप्लीट होईल आणि अशा पद्धतीने धावफलकावरती 21 धाबा. कैलासचं कौतुक करावं लागेल. कैलास अवघ्या 4 धाबा या षटकामध्ये करत असताना एक 9 चेंडू टाकला होता तरी देखील 4 धाबा. अप्रतिम गोलंदाजी कैलासची राहिली आहे. विजय हेडा सिंग नाही षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी नैनेश आला गेला. 21 धाबा आहेत स्ट्रायकिंग मध्ये कैलासला आपण पाहू शकाल. अप्रतिम चेंडू होता. आपण बार पाहायला मिळाला. बघता जर पाहिलं तर निश्चित अंपर बारीक आहे म्हणून त्याच्यावर जर काय पहिला गेम करू नका. भयानक वस्तू आहे ती कारतूस बारीक गोळ्या भयानक अगदी आपण पाहतो. पहिला चेंडू इथे मात्र डॉट हाताला गेलाय. 21 धाबा आहेत. पुन्हा एकदा नैनेश तयार. पायामध्ये चेंडू हाताला होता. कुठल्या प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. बघता हा चेंडू जर आपण पाहिला तर हा चेंडू देखील निर्धाव मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. कमालीची कामगिरी जी मैदानाच्या आतमध्ये नैनिसच्या माध्यमातून लागू पाडता येते. दुसरा चेंडू मात्र डॉट हाताला जातोय. 21 धाबा पुन्हा एकदा नैनिस तयार. स्ट्रायकिंग मध्ये कैलासला पाहू शकाल. यावेळी देखील समोरच्या दिशेला उडवण्याचा प्रयत्न क्षेत्रक्ष बॉल पर्यंत पोहोचला गेलाय. एक सिंगल मात्र इथे घेतली गेली आणि एका सिंगलच्या साह्यानं आता मात्र संघाची टोटल धावफलकावरती आपण पाहू शकाल ते म्हणजे 22 धाबा धावफलकावरती जोडला गेलाय. तर अजूनही धाबामधील 3 चेंडूचा खेळ जे मात्र उर्वरित शिल्लक आहे आणि घड्याळामध्ये कालचाच टाइम अगदी आपण पाहतोय सेम कार्यक्रम 100% इथे मात्र निश्चित यावेळेस हो फटका हवेत खेचण्याचा प्रयत्न. एकदा विते वेगानं कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि बघता इथे मात्र तो बाबा हा बघा याला सांगता करड्या खई सांगा शिरल्यावा असा परिणाम होता. आणि दुसरा परिणाम काय तर जिथे खेकड्याचा रस्सा पिलेला शम ते असं वळवळ करीत आणि अजून या काय माझ्या का पोटदुखी व्हायला लागली का अशीच तरह होते. एकंदरीत आपण पाहतोय या बॉलवरती 2 धाबा
अशा पद्धतीने 24 धावा धावपल का वरती शेवटचे 2 चेंडूचा खेळ जो मात्र उर्वरित शिल्लक आहे. या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी राहिली. 4 चेंडू हाताळले गेले. 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केले गेले. उर्वरित 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. जागा बनवण्याचा प्रयत्न इथे मात्र निश्चित जर पाहिला बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही. इथे मात्र हा चेंडू इथे डॉट हाताळला गेलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये अगदी प्रेक्षक वर्ग जर पाहिला आपण लाईव्हच्या माध्यमातून आमचा संवेद पुन्हा एकदा जर पाहिला तथाच तू जे मात्र 45 प्रेक्षक वर्ग अजूनही आहेत वाहिनीला. सोडले गेले शेवटच्या बॉलवरती त्रिफळा चित्ता आणि इथे खेळले काय विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद. पहिला डाव होईल कंप्लीट. पहिल्या डावामध्ये जर पाहिला तर 24 धावा बनवल्या गोरेगाव क्रिकेट संघाला. 25 ची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये मला वाटतं धावा आल्या होत्या 16 आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आल्या 4 आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आल्या 4. चोवीस धावा बनवल्या गेल्यात. 25 ची आवश्यकता आहे. तोपर्यंत मात्र एडा सिंग मध्ये जाऊया. 25 धाब्यांची गरज आहे. स्ट्रायकिंग संजूला पाहतो. नॉन स्ट्रायकिंग वर देऊया. सुदाम हलक्यातनं पंच केलाय. इथे मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र एक धाव घेतली गेली. इथे अगदी आपण पाहतोय गोलंदाजच्या शैलीवरती एक्सेप्ट घेतलाय. यस, तिसऱ्या पंचांची मागणी. तिसऱ्या पंचांची मागणी. काय करता काका? जेता उरकीत तुम्ही पाहावं लागेल. हे 5-3 रात्री जर पाहिला पार इकून तुंतुना झाला. सपाट झाला पार. अगदी जर पाहिला निश्चित हंटेक फटका इथे मात्र जरूर आपण पाहतोय हवेमध्ये. आणि तिथे मात्र शतरक्षक आहे विकेट किपर चिंतामणी आणि तिथे मात्र टिपला झाली. पहिला धक्का टीम मिस्करवाडी. थँक्यू. इथे मात्र निश्चित आपण पाहू शकाल दुसऱ्या बॉल वरती विकेट पाहायला मिळाली. येणारा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय.
यावेळी समोरच्या दिशेला आपण काय हो इथे घडलं काय एकदा तर वेगाने कंप्लीट झाले दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि बघता बघता इथे गुड रनिंग बिटवीन द विकेट या 2 धाबा आणि या 2 धाबीच्या मधून आता मात्र पेचकरवाडी टीमची धावसंख्या मात्र 3 या धावसंख्येवर आपण पाहतोय जो मात्र खऱ्या अर्थाने या सकाळच्या सत्रामध्ये काल वेळचाची मॅच चालू झाल्या तर आज सकाळ झाली कार्यक्रम तोच चालू खुर्च्या मात्र खालून वर वरून खाली या डीजे नको रे गप सदर इथे मात्र 3 धाबा आहेत धावल का वरती यशवंत आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक वरती अगदी जर पाहिलं तर 25 धाब्यांची गरज आहे विजयासाठी अजूनही 22 धाबा बनवायच्या आहेत गोलंदाज तयार होत आहे रिबतचा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे लावडा फेल आणि इथे मात्र घडला काय इथे मात्र विकेटचं पतन गोलंदाज होईल कैलास बाळा इथे मात्र निश्चित जाऊया दाफुलकाकडे 3 धाबा दाफुलकावरती आहेत अजूनही जर पाहिलं तर निश्चित इथे मात्र काय फटका आहे जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नशीब गांडू त्याला काय करी पांडू शेम कार्यक्रम ना काय सांगायचं आहे कदाचित या बॉल वरती चौकार मिळू शकला असता परंतु इथे मात्र निश्चित टेपाना वाट लागली 2 धाबा अडवल्या गेल्या आणि ए देखो रिप्लाय मध्ये पाहू शकाल म्हणजे कुठेतरी जर पाहिलं तर निश्चित 5 धाबा आहेत विजयासाठी अजूनही 20 धाब्यांची गरज आहे आणि खऱ्या अर्थाने 13 चेंडू 20 धाबा हे समीकरण मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे 13 चेंडू मध्ये 20 धाबा मॅच मात्र अजूनही दोन्ही संघाच्या बाजूने सेम चुकत्या इथे पाहावं लागेल स्ट्राईक नव्हते पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल रोहिदास यावेळी समोर येऊन खेचण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक दूरवर आहे पुन्हा एकदा चकवा दिलाय बाप्पा या काय पांडुरंगा भगवंता परमेश्वरा या कसा काय त्याने पुन्हा एकदा मात्र वाचली गेली आहे मला वाटतं तसा जर पकडलं गेलं असेल कदाचित 3 धाबा कुठे धावफलकावरती बसल्यात आणि आता मात्र धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे 8 या धाव संख्येवर आता मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे इथून पुढे मॅच मध्ये 17 धाब्यांची 12 चेंडू 17 धावा या बनवायच्या आहेत खऱ्या अर्थाने आपण संजूला पाहतोय गड्या कसा काय या लाईटीचा कसा काय वाटत तुम्हाला कपला ना तुम्ही घाबरू नका आपल्याला डबल मीटर चालू केला आम्ही जरूर अगदी 12 चेंडू 17 ची गरज आहे अनिल आला यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती 12 चेंडू 17 ची आवश्यकता आहे तर मॅच मध्ये 8 धावा धावफलकावरती आहेत षटक क्रमांक 2 आणि षटक क्रमांक 2 अंतरासाठी गोलंदाज अनिल चला मात्र आपण पाहतोय अगदी पंचांकडे अपील आणि अपील मात्र स्वीकारली आहे इथे मात्र पुन्हा एकदा विकेट फलंदाज बाद
आपण पाहतो पहा अगदी जर पाहिला तर निश्चित आतापर्यंत आमचं मैदान तसंच्या तसं आहे. घाबरू नका काका, काय नाही तुमचे परत आलाय कॅमेरा पण काय होईना. तुम्हीच सकाराम तुकाराम शांताराम हा तुम्हीच. आणि गण्याला काय सांगायचं, गारठा वाजला का काय झालाय होतोच तो. कॅमेरामॅन फोकस करो गण्या पे. कासगावचा गण्या काय सांगायचंय पाहावं लागेल. 11 चेंडू 17ची आवश्यकता आहे मॅच मध्ये. 11 चेंडू 17ची आवश्यकता. चेंडूला उंची गाठली आहे आणि इथे मात्र लांबी कमी आणि इथे मात्र शेवटच्या मोमेंटला विकेट. पुढे निघाली चेंडू 17 धावा. इथून पुढे मॅच मध्ये ही रंगत पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला गेलाय. परंतु खरे अर्थ स्ट्राईक एन वरती जो फलंदाज आहे आणि नॉन स्ट्राईक एन वरती जो फलंदाज आहे संजू, त्याच्याकडे भरपूर क्षमता आहे. पुन्हा एकदा यावेळेस समोरच्या दिशेला गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र बॉल आणि पुन्हा परत यावेळेस अगदी आज या सामन्यासाठी मेस्करवाडी टीमचं भाग्य कुठे आहेत काय माहित नाहीये. तिथे 2 धावा, तिथे 1 धाव, कदाचित हा षटकार म्हणजे पहा निश्चित. आता मात्र 9 चेंडू 13 मॅच मध्ये रंगत आली गेले एक. आणि एकंदरीत जर पाहिला आजपर्यंत मित्रांनो सर्व जणांनी जर पाहिला तर 2-2 डोळ्याने झोप घेतली आहे. एकमेव असा आमचा आहे तेऱ्याबाई, ज्याचं जर पाहिला तर तुम्हाला मुशीमध्ये 1 कमी, दातामध्ये 1 कमी, नखामध्ये 1 कमी आणि झोपण्यात 1 डोळ्यानं कमी, असे आमचे 13 बाई. इथे मात्र 9 चेंडू 13ची गरज आहे. पान फार महत्वाचं राहील. गोलंदाज तयार होतो गोलंदाजी ट्रॅक वरती. सामन्यामध्ये रंगत चला मित्रांनो. इथे मात्र निश्चित प्रत्येकाला जरुरी हा हवा असा सामना. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये सामन्यामध्ये रंगत 9 चेंडू 13. 9 चेंडू 13ची आवश्यकता. इथे मात्र डॉट चेंडूला गेलाय. आता मात्र मॅच मध्ये शेवटचे 8 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. 8 चेंडू 13 धावा हे समीकरण आपण अनुभवतोय. येणारा चेंडू कशा प्रकारे राहील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्क वरती. आणि इथे घडले काय, इथे मात्र बॅटची लिडिंग एज आणि इथे मात्र विकेट. फलंदाज होईल बाद. जरा पहा देवाबाई, अगदी आपण पाहतो स्क्रीन वरती जर पाहिला तर हाच ड्रोन आमच्या धीरज निरगुडाने उडवला होता. हाच पहा नाही थोडासा वेगळा इथे पेटतय. तो जाऊन डायरेक्ट शंभारात घुसला आणि कुईलूत राहिला. पँग 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 पँग. दुसरे दिवशी अर्धा गाव गवसून जेवून आला त्याला. निश्चित हा थोडासा जर पाहिला तर निश्चित वेगळाच आहे. आमचे पाहतो 2-2 कॅमेरामॅन फोकस करतायत. दोघांचे कौतुक करावं लागेल. पहा मित्रांनो, रात्री काल 6:30 वाजता कॅमेरावरती बसलेत. आज 6:30 वाजून गेले. अजूनही कॅमेरा वर्किंग सेम आहे. कौतुक करावं लागेल. रोशन म्हात्रे आणि देवाचं खरं अतिशय चांगल्या दर्जाची कॅमेरा वर्किंग जे ब्रदर स्पोर्ट फायनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 6 चेंडू 13ची गरज. काही होऊ शकतं. 6 चेंडू 13. 6 चेंडू 13 धाबा. अगदी आपण पाहतोय इथे काही गरपट्टा फाडू नका. तेऱ्या भाई अगदी जर पाहिला आपल्याला अजून गाडी लोटायची आहे, त्यामुळे थोडीशी अजून ताकद घेतो. निश्चित जाऊया. 6 चेंडू 13ची गरज आहे आणि तेऱ्या भाईचा 13चा हा आकडा आज खूप लक्की ठरत चाललेला आहे.
निश्चित कदाचित मेन ऑफ द सिरीजला असती तर तिला 4 दिवस इथे कार्यक्रम केला असता, परंतु निश्चित आपण स्क्रीनवरती ज्या पद्धतीनं पाहताय आमचा कॅमेरामन चांगल्या दर्जाची वर्किंग करताय. 6-13 ची गरज. येस इसे कहते पबजी किंग. ये झोपे में करताय ढुस ढुस. हाँ यही वो इथे जरूर. आता कदाचित जर पाहिला ही वस्तू आहे कुठे हा ती तिकडे. 6-13 ची गरज आहे. बोलून असते यार. आणि इथे मात्र 6-13. तेऱ्या भाई इथे खुश पाहावं लागेल. आणि इथे मात्र हा पहिला चेंडू मात्र डॉट निर्धाव चेंडू. शेवटची 5 बॉल. तिसऱ्या पंचांची मागणी. गोलंदाजच्या खेळीवरती एक्सेप्ट पाहिलं जाईल. गोलंदाजच्या खेळीवरती एक्सेप्ट. स्पर्धेचा नियम आहे तो गोलंदाज आढळलास तर तो गोलंदाज बाद केला जाईल. निश्चित अगदी आपण पाहतोय. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण विनायक गोरे या स्पर्धेचे आयोजक इथे पुन्हा एकदा साऊया मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 5 बॉल 13 ची आवश्यकता. 5 चेंडू 13 ची आवश्यकता. उंची गाठली आणि इथे मात्र पुन्हा एकदा महत्वाच्या मोमेंटला महत्वाची विकेट. इथे आपण पाहतोय अगदी पहा निश्चित कामानिमित्तानं देखील लोक निघाली. जरूर आपण पाहतोय 4 बॉल 13 ची आवश्यकता मॅच मध्ये. इथे पाहणं फार महत्त्वाचं राहील. 4 चेंडू 13 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार. 4 चेंडू 13 ची आवश्यकता. फटका फसला गेलाय आणि इथे मात्र टिपला असेल. इथे विकेट. 4 चेंडू 13 धावेची आवश्यकता असताना इथे मात्र जरूर अजून जर पाहिला मला वाटतंय शहानिशा इथे मात्र टेक्निकल टीमच्या साहाय्याने केली जाईल. इथे महत्वाच्या मोमेंटला खऱ्या अर्थाने निश्चित महत्वाचा विकेटचा सडा जो आपण पाहतोय. शेवटचे 3 चेंडू 13. आता मात्र 13 बायचं समीकरण जुळलंय. 3-13 वाजले 6:45. कदाचित जर पाहिला मॅच इम्पॉर्टंट आहे कारण की खऱ्या अर्थाने बक्षीस पात्र फेरीची ही लढत. 3 चेंडू 13 ची गरज. 3 चेंडू 13 ची गरज असताना इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपण पाहिला तर तो म्हणजेच इथे डॉट निर्धाव चेंडू.
इथे मात्र आपण पाहू शकाल 2 चेंडू आणि 13 धाबा. कदाचित म्हटलं तर तुमच्या नशिबाची साथ देखील तुम्हाला हवी असते आणि आज कदाचित नशिबाची साथ मिस्करवाडी टीमला जी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली नाही. कारण की 2 षटकार जणू काही ते षटकारच असताना षटकाराच्या क्लोजला ते 2 सेल, त्यानंतर 2 चौकार जे बाउंड्री लाईनच्या जवळ आणले गेले. म्हणजे कदाचित इथे जर पाहिला तर त्या धावा कंप्लीट झाल्या असता तर मॅच इथे कव्हर होऊ शकली असती. परंतु निश्चित पाहावं गेला तर 1 चेंडू 13 ची आवश्यकता. गोलंदाज तयार. 1 चेंडू 13 ची आवश्यकता. फटका फसलाय आणि इथे मात्र आजची रात्र गाजवली कोरेगाव या संघानं. हार्ड लक टीम मेसकरवाडी आणि गुड लक टीम कोरेगाव. अगदी आज जर म्हटलं तर निश्चित कदाचित जर पाहिला ही कुठेतरी गोरेगाव टीमची लक आहे. कारण की आज हा सामन्यामध्ये लक बाय ची मात्र निश्चित नशिबाची साथ मिळाली ते म्हणजे गोरेगाव या संघाला. आणि मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळत आहोत. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलाय प्लेयर ऑफ द मॅच 3 विकेट आणि 3 धाबा अर्थात कैलास ठरलाय कोरेगाव टीमचा मॅन ऑफ द मॅच. तेऱ्या भाई देवा